पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, पहिली उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणेशोत्सवामध्ये आपण विविध महाराष्ट्रातल्या गणपती बाप्पाची रूपं आणि मंदिरांचं दर्शन तुम्हाला घर बसल्या घडवत आहोत. आणि या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण आत्ता आलेले आहोत पवई नाका सदर बाजार सातारा येथे. कुबेर विनायक आणि कुबेर विनायक मंदिरातला हा या ठिकाणी कुबेर विनायक, त्याचं दर्शन घेऊन सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. कुबेर विनायकाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती आणि शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादानं चेन्नई इथल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूर्तिकार पद्मश्री मुथय्या स्थीपती यांनी श्रीची मूर्ती घडवली. कुबेर विनायकाच्या चरणी माथा ठेवून मनोभावे आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा अनुभव आहे. स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य. अशा कुबेर विनायकाच्या चरणी नतमस्तक होऊया, आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि बघूया आजच्या भागात या सातारामधल्या कुठल्या 6 जणी सहभागी होणार आणि कोणाला मिळणार पैठणी. आनंद आणि या आनंदाबरोबर तुमच्या घरातलं सुख महत्त्वाचं. बाप्पाच्या चरणी, या कुबेर विनायकाच्या चरणी तुमच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि सुरुवात करतो आजच्या गप्पांना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि या स्वागताबरोबरच आजच्या या खेळामध्ये कोण सहभागी होणार तेही आपण बघणार आहोत. बऱ्याच जणी उत्सुक म्हणजे टेन्शनमध्ये आहेत आणि ते टेन्शन चेहऱ्यावर असं दिसतंय की दुसरीचं नाव आलं तर काय होईल. 6 जणींचाच सहभाग असणार या खेळामध्ये. 6 चिठ्ठ्या आपण इकडे काढणार आहोत. पण ही चिठ्ठी काढण्यासाठी तू इकडे बाळा ये, इथे उभी राहा. नाव सांग. सानिका पाटील. सानिका पाटील. बाबा कुठे फिरायला गेलेत का? संपूर्ण नाव सांग. सानिका प्रवीण पाटील. बर बर. काय करतेस तू? कितवीत आहेस? चौथी. चौथीत. कुठल्या शाळेत जाते? अण्णासाहेब कल्याणी. तुमच्या घरी कोण कोण असतं? आई, बाबा, भाऊ आणि दीदी. इकडे कोणाबरोबर आली आहेस तू? आई बरोबर. हो काय? आणि बाबा कुठे गेले? ऑफिसला. बरं आहे. हा, आई फिरते, बाबा काम करतायत. हो ना? म्हणजे खेळात सहभागी होते असं मला म्हणायचं आहे. बरं, आता तू मला मदत करणार आहेस का बाळा थोडी? हो. मला चिठ्ठ्या काढायला मदत करशील प्लीज? मी खूप दमलोय. नक्की मदत करशील ना? हा, चल पहिली चिठ्ठी घे. कोण म्हणाला हलवायला पाहिजे ती चिठ्ठी? कोण म्हणाल? तुम्ही? कोण? थांबा, कोण म्हणाल्या? ह्याच ना तुम्ही म्हणाला? दुसरी चिठ्ठी काढेपर्यंत हलवा तुम्ही. हलवत बसा. घ्या. झालं की सांगा, तोपर्यंत पहिलं नाव जाहीर करतो. काय ते करा, वर खाली करा. हा, तू इथे बघ बाळा, तिकडे बघू नको. हा. छाया कुलकर्णी. घे बाळा, अजून एक चिठ्ठी काढ. अर्चना आनंद कांबळे. मला आता एक विनंती करू तुला, तळाशी जा, ह्याच्या तळाशी जा आणि खालची काढ. काढ तिकडनं म्हणाल्या कोणतरी खालच्या तशाच राहतायत. जा, उतर, मार पाणबुडी घेऊन जा खाली, अगदी खाली. शेवटची चिठ्ठी काढ. काही जणींचं गणित सुधारायला लागलंय. 3 झाल्या म्हणजे आता 3 राहिल्या. नाव आहे मयुरी संतोष जाधव. नमस्कार. या, इथे थांबा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. ये बाळा इकडे, तू इकडे. काही जणींचे एक्सप्रेशन्स असे होते आपण उगाच मोठे झालो. नाव सांगा. संस्कृती प्रवीण देवकर. बरं, कुठे राहता आपण? करंजी पेठ. करंजी डब्यात म्हणजे? करंजी पेठ नावाची पेठ आहे. मला आपलं करंजी खायचीच माहिती आहे. घरी कोण कोण आहे तुझ्या? आई, पप्पा, भाऊ हां, आणि तू? बरं करतेस. आणि आजी बाबा. अरे वा, किती वाजता उठली होती आज तू? सकाळी सकाळी उठलेलो. उठले. आज जरा मेकअपला जास्तच वेळ गेलाय तुझा. हो ना, पण छान दिसतेस, फार गोड दिसतेस. हा तू वा. कितवीत आहेस? शाळेत जाते? दुसरी. दुसरी. कुठली शाळा तुझी? शाळेचं नाव सांगशील का? म्हणजे शाळेचं शाळेचं नाव असतं ना ते लिहिलेलं बोर्डावर. हां, ते हां काय असतं? ज्योती विद्या मंदिर, नगरपालिका केंद्र 8. वा वा, पूर्ण पत्ता सांगितला. जाऊन येईन कधीतरी जमलं तर. हां बर. आता तू एक चिठ्ठी काढायला मदत करणार मला? हो. व्हेरी गुड. आईची सोडून कोणाचीही काढ. हां बर, घ्या घ्या काढा. एक वरची, दुसरी मधली आणि तिसरी खालची. हां, साधना दिलीप कदम. घ्या आणखीन एक चिठ्ठी. प्रियांका रोह आंबेकर. बाबू अजून एक काढ. जा तळाशी. आई धोपटते आज तुला हे नाव नसेल आईचं. कांचन प्रकाश आंबेकर. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. घ्या माईक. तुमच्यापासून सुरुवात. नाव सांगा. कांचन प्रकाश आंबेकर. कुठे राहता तुम्ही? रविवार पेठ, पवई नाका, सातारा. बरं, माहेर कुठलं? रत्नागिरी. एकदम रत्नागिरीतनं साताऱ्यात कशा काय? ते काय सांगू शकत का गुपित आहे? नाही, तसं काही नाहीये. मग कशा आला तिकडे? काय प्रारब्ध. हो का? म्हणजे कसं जमलं? कसं जमलं म्हणजे तसं ठरवूनच जमलंय. मग ठरल्याशिवाय जमतच नाही. नाही म्हणजे अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज आहे. कसं काय? पण मग इकडे कोणी आणलं स्थळ? स्थळ असं नाही, मेळाव्यात बघितलं होतं. मेळावा? मुंबईला. मुंबईत मेळावा होता. तुम्ही रत्नागिरीच्या? हो. ते साताऱ्याचे? हो. आणि मेळावा मुंबईला? हो. वा, व्हेरी गुड. मग काय तुम्ही त्यांना बघितलं? नाही, त्यांनी बघितलं. काय सांगता? मग आणि काय मग काय कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला? हो, तिथेच कॉन्टॅक्ट केलं. अरे वा, मस्त. धन्यवाद. द्या माईक त्यांच्याकडे. तुमचं नाव सांगा. छाया शरद कुलकर्णी. कुठे राहता तुम्ही? सदर बाजार. अच्छा, मग आज इकडे कशा काय आले? शाळेत मुलांना न्यायला. मुलांना न्यायला आली. मग आता गेली का आपली आपली? घरी निरोप दिला शेजारी, काय मुलाला थांबवून घ्या म्हणून. तुमचं तुम्हीच थांबवा. हा, बरं चाललंय. हा, बरं. घरी कोण कोण असतं तुमच्या? मुलगा असून हा. नातू 2. बरं, आज तुमचं नाव येईल असं वाटलं होतं का हो चिठ्ठीमध्ये? नाही हो, मी सहज आले ते. सहज आला? हो. अरे रे, बऱ्याच जणी म्हणत असतील नसते आल्या तर बरं झालं. एक चिठ्ठी दुसरी आली असती असं त्यांचं म्हणणं. पण बरं झालं तुम्ही आलात, नाही तर तुमचा कधी सहभाग होणार होता. हा, बरं. मग तुम्ही काय आता बोलणार आहात? काही नाही. हा, काही नाही. संपलं बातमीपत्र. बरं बरं. मग शुभेच्छा आहेत तुम्हाला. हो. हा, हो. द्या यांच्याकडे. तुमचं नाव सांगा. साधना दिलीप कदम. तुम्ही कुठे राहता? सदर बाजार. कुठे आलं? कुठे आलं सदर बाजार? मला कसं माहिती असणार? इथून सगळा एरिया सदर बाजारच लागतो, कुबेर विनायकापासून. अच्छा, इकडनं का? कुठलं? या बाजूला? खाली या बाजूला. बरं. आणि घरी कोण कोण आहे? पती, पती? 3 मुलं आणि मी स्वतः. पती, मुलं आणि तुम्ही स्वतः. बरं. काय करतात मुलं? कॉलेजला आहेत. काय सांगाल अशा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल? तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगावं असं वाटेल? खूप आनंद झाला आणि सगळ्या मैत्रिणी अशा इथं भेटतात. एकमेकीला नाही ओळख असली तरी ओळख होती तिथं. मग त्यामुळे आणखीन आनंद होतो. पण ते त्रासाचं तुम्ही त्यात नाही का? आला नाही, त्रास होत. कसा आता त्रास ओळख होणार? झाल्यावर परत घरी बिरी येणार तुमच्या? नाही येणार ना. उलट तुम्ही नाही येणार. तुम्ही भेटता येणार ना. मी येणार. एकमेकाला भेटलं जातं ना. बरोबर. काय करतात मिस्टर? मुंबईला आहेत, महिंद्रामध्ये. अच्छा, ते मुंबईला असतात.
तुम्ही इथे मग कधी सुट्टीत येतात का ते? येतात, हो. कधी येतात सुट्टी घेऊन? 15 दिवसात शनिवार रविवार येतात. पण रोज एक तरी फोन करतात हो का तुम्ही करता? संध्याकाळी नाही तेच करतात. तुम्ही नाही करत नाही का? कधीतरी होतो. फक्त इन्कमिंग आहे. इन्कम फ्री येतात खुशी कार्ड आहे ना. एकदा जोरदार टाळ्या या 3 जणींसाठी. आणि या तिघींपैकी कुठल्या वहिनी किंवा कोण पुढच्या खेळात जाणार आता ठरणार. प्रत्येकीला 10-10 संधी. इथून म्हणजे हा इथे स्टँड आहे, हा पिवळ्या रंगाचा स्टँड जो मधोमध ठेवलेला आहे त्याच्यावरती असं काही छप्पर दिसतंय, कारण होम मिनिस्टरचं जे नाव लिहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा असंच छप्पर आहे. आणि प्रत्येक घराला सावली मिळावी, सुखाची सावली मिळाली म्हणून या सगळ्या माहुली त्या सावली मिळवून देण्यासाठी झटत असतात, आनंद देत असतात. आणि अशा वेळेला या खेळामध्ये आता या 3 जणी सहभागी होत आहेत. 10-10 संधी. बरोबर मध्ये त्या घरामध्ये ती रिंग थांबली पाहिजे किंवा तिथून आतमध्ये पडली तरी सुद्धा चालेल. जर ती आतमध्ये आपटून बाहेर पडली तर ती मात्र मोजली जाणार नाही. 10 संधी आहेत तिघींना. तिघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या एक वहिनी पुढच्या खेळात सहभागी होणार. चला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. एक, 2, 3. तुमची गुणसंख्या 3. या, 3. एक, 2. तुम्ही या आता. 1, 2. हो, अभिनंदन, तुम्ही पुढच्या खेळात गेलेले आहात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चला, अशा तऱ्हेने कदम वहिनी पुढच्या खेळामध्ये दाखल झालेल्या आहेत. आता या डाव्या बाजूला असलेल्या तिघींपैकी कुठल्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार हे बघणार. पण आता घेऊया काही क्षणांची विश्रांती. आता यानंतर या डाव्या बाजूला ज्या तिघी जणी आहेत त्या तिघींनाही शुभेच्छा. माईक तुमच्याकडे. नाव सांगा. सौ अर्चना अनंत कांबळे. बर, आपण राहायला कुठे? राहायला शाहूनगर. शाहूनगर. माहेर कुठलं? माहेर आसगाव. आसगाव. आणि सासर? सासर भीमनगर. भीमनगर म्हणजे साताऱ्यात का? बर. काय करतात मिस्टर? मिस्टर आमचा बिझनेस आहे. कसला हो? इलेक्ट्रिकल्स. बरं, मग पण घरी कोण कोणाला शॉक देतं? नाही शॉक नाही, घरात बाहेरची कामं घेतात ते इलेक्ट्रिकलची. बरं बरं. मग आता काय? आता काही नाही, एक मुलगा आहे, मुलगी आहे. छान आहे संसार. वा वा वा, छान 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 छान. द्या माईक त्यांच्याकडे. नाव सांगा. सौ प्रियांका रोहन आंबेकर. तुम्ही कुठे राहायला? सदर बाजार, सातारा. सातारा. माहेर कुठलं तुमचं? सातारा. काय करतात मिस्टर? आमचा बिझनेस आहे रेस्टॉरंट आणि हेल्थ क्लब. बरं. आणि मग तुमची भेट कुठली? आमची भेट स्थळ आलं होतं मला. त्यांनी सांगितलं? हां. त्यांना कोणी सांगितलं? त्यांना पुस्तकातून. पुस्तकातून म्हणजे? समाजाचं पुस्तक असतं. बरं बरं. हां. त्या पुस्तकात तुम्ही फोटो दिला होता? हां. त्यांना पुस्तकातला फोटो आवडला. आवडला का? असं त्यांनी सांगितलं. हां. आणि मग भेटलायचं कुठे ठरलं? घरी. दोघांचंच? नाही, दोघांचं नाही, सगळे. आणि मग दोघांनी कधी ठरवलं? दोघांनी नाहीच ठरवलं. मग हे फक्त प्लॅन केलं दिसण्याचं, दाखवण्याचं? नाही. घ्या उखाणा घ्या. नाव घ्या सांगता नावात काय बिशाद. रोहन राव तर आहेत माझ्या खिशात. याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. चला निघा, मिळेल ती एसटी पकडून निघा. सगळं जे असतं ते सांगायचं नसतं. बरं ठीक आहे, शुभेच्छा आहेत तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. यांच्याकडे. नाव सांगा तुमचं. माझं नाव मयुरी संतोष जाधव. माहेर कुठलं तुमचं? माहेर तसं माझं माहेर वाई आहे, पण माझे वडील सर्व्हिस निमित्त पुण्यात होते. काय करायचे बाबा? टाटा मोटर्स मध्ये वर्कर होते. अच्छा अच्छा. आणि इकडे कशा काय तुम्ही आलात? माझी मावशी इथे राहते. हा, मग तिला काय काम नाही, तिने सुचवलं हे स्थळ. हो ना, तेच म्हणून म्हटलं.
आली आहे का मावशी? नाही नाही आली आहे. बरं बरं. पण मावशीमुळे तुम्ही साताऱ्यात आलात. हो. छान संसार चाललेला आहे. हो. बरोबर. हो. व्हेरी गुड. कसा आहे स्वभाव? दोघांचाही शांत. काय सांगता? अरे वा 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 वा. ते चिडतात की तुम्ही चिडता? मी चिडते. हो. साधारण किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष म्हणजे 365 गुणिले 7 साधारण 2500 दिवस म्हटले आपण. तर त्याच्यात तुमचं किती वेळा चिडला असाल आणि ते किती वेळा चिडले असेल? 2700 जर दिवस झाले असतील तर 2700 वेळा मी चिडले असेल. ते घरी राहायला पसंत करतात का दुकानातच असलेलं बरं त्यांना वाटतं? नाही, मुळात त्यांना माझा चिडका स्वभाव आवडतो. क्या बात आहे. असं त्यांनी सांगितलंय. हो. घ्या. उखाणा घेताय की गाणं म्हणताय? काय म्हणताय? उखाणा घेते. घ्या. आदेश बांदेकरांची टीम गोळा झाली, उखाणा घ्या म्हणत. संतोषरावांचं नाव घेते, 1,00,000 रुपये तोळा हे सांगत. हो काय? फक्त मला करोड बिरोड वाटले होते. नाही. वा वा. चला, या तिघींपैकी आता कुठल्या वहिनी पुढच्या खेळात जाणार, पैठणीच्या खेळात जाणार ते बघणार आहोत. खेळ सोपा. प्रत्येकीला 10 संधी. इथून हे जे शटलकॉक आहे हे इकडनं टाकायचं आणि जाऊन कुठल्या तरी एकात थांबलं पाहिजे. तिघींनाही 10 संधी. तिघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या पुढच्या खेळात जाणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या, सुरुवात तुमच्यापासून. बघूया कुणाची गुणसंख्या जास्त होते. 1 2 3 तुम्ही मध्ये. 1 2 3 4. थांबा थांबा थांबा. तुम्ही या. हा, टाका. 1 2 3 4 5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. कदम आणि कांबळे या 2 वहिनी इथपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी बघणार आहोत विश्रांतीनंतर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुमच्याकडे आता तुम्ही पैठणीच्या त्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहात. आता काय म्हणावं असं वाटेल तुम्हाला? पैठणी जिंकावी. कशी जिंकणार? तुम्ही जो खेळ द्याल त्यात मी यावं निवडून. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? हो, यांना विचारतो. थांबा. पैठणी भेटावी. बर, कुठे म्हणजे कशी? तुम्ही जे खेळ द्याल ना त्याच्यामध्ये नंबर यावा. तुम्ही जिंकावं. हा, जिंकावास. मग त्याच्यासाठी खेळ माहिती आहे का तुम्हाला? नाही, आता तुम्ही सांगाल ना. काही नाही. 1 2 3 म्हटलं की अजिंक्य तारा किल्ल्यावर धावत जाऊन ये. जमेल का तुम्हाला? नाही जमणार. नाही. तुमच्या बाबतीत काय हो? या म्हणतायत नाही जमणार. जाऊया की पळत. सांगितलं तर आता गेम असेल तर जावंच लागणार ना. म्हणजे काय दोघी हातात हात धरून जाणार? हो, जाऊ ना. बरं, चला. ही गंमत. पण आता तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि आता या पैठणीच्या विजेत्या कोण ठरणार आता बघूया. तुम्हालाही शुभेच्छा आहेत. खेळ सोपा. या ठिकाणी हा लाल रंगाचा कपडा बाजूला झाल्यानंतर काही अक्षरं चिकटवलेली आहेत आणि त्याचबरोबर अनेक अक्षरं वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विखुरलेली आहेत. तुम्हाला गणपतीची नावं पूर्ण करायची आहेत. 6 गणपतीची नावं तुम्हा दोघींपैकी ज्या कोणी सगळ्यात आधी पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. वेळ सुरू झाली. सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा कसा कडकड कडाळला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा कसा कडकड कडाळला,
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, आला 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 माझा गणराज आला. अभिनंदन गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या ठिकाणी मोरया, गजमुख, वक्रतुंड, विनायक, गणपती आणि बल्लाळेश्वर अशी 6 नावं पूर्ण झाली. इथे मोरया आणि शिवपुत्र आणि गणपती अशी 3 नावं आणि मग आणखी 3 नावं होती ज्यामध्ये होतं मोरया, शिवपुत्र, आदिदेव, गजवक्र, महागणपती आणि कपिल. अशा तऱ्हेने हा खेळ इथे पूर्ण झाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू त्यांना हा उपविजेत्या ठरल्या कांबळे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात विजेत्या ठरल्या कदम वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आणि या देवस्थानासाठी ही गणपती बाप्पाची मूर्ती झी मराठीकडून. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कुबेर विनायक मंदिर त्याच्या आशीर्वादानं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन साताऱ्यामधला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.